मिरज पंचायत समिती नूतन प्रशासकीय इमारतीचे भाजपतर्फे भव्य उद्घाटन. नारळ फोडायला गडी ठेवले. बारसं घालायच्या आधी कार्यक्रम करावा लागतो. डायरेक्ट बारसं घालायला आली. प्रशासनाला डावलून उद्घाटन करणाऱ्यांना जोरदार टोला. लवकरच भाजपचा सभापती सभागृहात बसेल जयकुमार गोरे. मिरज येथील पंचायत समितीतील सत्ताधाऱ्यांनी केलेले उद्घाटन अधिकृत नव्हते, त्यामुळे त्या कार्यक्रमाला पंचायत समितीचा शिपाई देखील उपस्थित नव्हता. सत्ताधाऱ्यांची दादागिरी खपवून घेणार नाही असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. मिरज पंचायत समितीच्या जुन्या आणि नव्या इमारतीसाठी आणखी 7 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. काही दिवसात पंचायत समितीचा सभापती भाजपचा असेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, भाजप अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार, बाळासाहेब होनमोरे, जिल्हा परिषद सदस्य अस्मिता होनमोरे, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते. या इमारतीच्या उद्घाटनावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. 1 दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेले उद्घाटन बेकायदेशीर असल्याची टीका मंत्री गोरे यांनी केली. आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी विरोधकांचा भरपूर समाचार घेतला. हे पैसे माझ्या बापाचे नाही, ते जनतेचे आणि शासनाचे आहेत. मात्र भाषेची मर्यादा ओलांडली तर आम्हालाही आमची ताकद दाखवावी लागेल असंही ते म्हणाले. विकास कामे आम्ही आणतो, उद्घाटनाचे नारळ फोडायला आम्ही गडी ठेवले, तसा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. जुन्या इमारतीतील सभागृहाला आधीच वसंतदादा पाटील यांचे नाव असल्याने नव्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज सभागृह हे नाव देण्यात आल्याची घोषणा आमदार खाडे यांनी केली आहे. जिल्ह्यात प्रथमच एखाद्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. सदाभाऊ खोत यांनी तर काही वारसा हक्काने मोठं झाल्याची टीका खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर केली. यावेळी नव्या सभागृहाचे छत्रपती संभाजी महाराज सभागृह असे नामकरण जाहीर करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अनिल आमटवणे, नगरसेवक मोहन वाटवे, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विकास कामाचे कौतुक करून आणखी 7 कोटी निधी रुपये देण्याचे जाहीर केले. त्यामुळं जयकुमार गोरे येणार नाही, मग आता उद्घाटन होणार नाही आणि आम्ही उद्घाटन केलं, मंत्री कसा येईल? बारसं घालण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण बारसं घालायच्या अगोदरचे सगळे कार्यक्रम केले पाहिजेत ना. बघाबघी करायला लागते, सुपारी फोडायला लागते, साखरपुडा करायला लागते, सगळंच करायला लागतं ना. डायरेक्ट बारशालाच गडी आलं असं कसं चालेल? हानतील का नाही माणसं? त्यांचं नशीब चांगलं कुणी केलं नाही कार्यक्रम काल त्यांचा. येऊ द्या मला दैवडीतून करू द्या. बघ, विषय असा आहे, त्यामुळे मी येणार नाही हा विषयच नव्हता, मला ज्ञात आहे. आणि भाऊ, जर तुम्ही ही पंचायत समितीची इमारत आणली नसती तरी सुद्धा प्रोटोकॉल म्हणून मी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं उद्घाटन मी मान्य केलं असतं. पण हे मी कदापि मान्य करणार नाही, कारण ही पंचायत समिती सुरेशभाऊ खाडेंनी मंजूर करून आणलेली आहे. हो, त्यांच्या बापानी नाही आणली. तुमच्या बापानी काही चेक पाठवला होता खाली? डीडी पाठवला होता, आकाटा ऑनलाईन केलं तिथनं. त्यामुळं या ठिकाणी ही पंचायत समितीची सुंदर वास्तू गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून भाऊंचा मला सारखा आग्रह आहे, भाऊ पंचायत समितीचं उद्घाटन करायचं आहे. आम्ही सुंदर पंचायत समिती बांधली. आता सत्ता आपली आली. इव्हन सभापती निवडीच्या आधी त्यांचा आग्रह होता की भाऊ, आपला सभापती नवीन इमारतीत बसला पाहिजे, आता तुम्ही त्या इमारतीचं भूमिपूजन उद्घाटन करायला आलं पाहिजे. तेव्हापासून त्या माणसाचा भाऊ चुकलं माझ्याकडूनच वेळ मिळाला नाही, म्हणून या गड्यांना संधी मिळाली. हरकत नाही, कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं. स्टेजवर चढल्यावर माणसं
तेव्हा जे आपलं काम आहे, आणि वाजंत्री बांधव सुद्धा इमानदार असतात, ते सुद्धा त्यांची ड्युटी इमानदारीने करतात. ह्या वास्तूसाठी काय त्रागा केला, एवढा त्रागा केला, आम्हाला ही उद्घाटन सभा घ्यायची वेळ त्यांनी आणली. किती लोक होते, काय लोक होते, एकाला तर मोजमाप करायला ठेवले. पक्षानं तेवढंच काम दिले आणि ते काम चांगलं करतात. त्यामुळे पक्षानं त्यांना किती लोक होते, काय लोक होते ह्याचा रिपोर्ट करण्यासाठी तेवढ्यासाठी त्यांना ठेवलेलं आहे. काल बोलताना मी मंत्री महोदयांना विचारलं की असं जर उद्घाटन झालं की अनऑफिशियल उद्घाटन आहे, ते ऑफिशियल नाही आहे. काल जिल्हा परिषदेचा एक शिपाई इथं नव्हता, त्याने ते उद्घाटन घेतलं. म्हणजे त्याने काहीचा प्रयत्न केला की काहीतरी होणार आहे, काहीतरी घडतंय, आपण दाबून रिटून करायचा प्रयत्न करूया. मंत्री महोदय, असं जर उद्घाटन केलं असेल तर आपली पॉवर थोडी आपण वापरायलाच पाहिजे. कारण हे पैसे जे आले त्यावेळेला पंकजाताई मुंडे मंत्री होत्या, बरोबर आहे, त्यावेळी हे 5 कोटी रुपये आले आणि त्यानंतर मध्ये कोरोना आला, त्यामध्ये विलंब लागला, काही परमिशनसाठी विलंब लागला. त्यामुळं आज हे उद्घाटन रीतशीर शासनाच्या नियमानं आज झालं असं म्हणता येईल आपल्याला. काल उद्घाटन केलं, फीत कापली, कुठंतरी एक पेपर चिटकवला, नाव विव टाकले, सगळं झालं. आज काही पेपर दिसला नाही मला. म्हणजे उद्घाटन करायला तिने रीतशीर घ्यायचा प्रयत्न केला. नाव कुणाचं द्यायचं त्याबद्दल मी बोलत नाही, सदाभाऊने त्याबद्दल बोललेच. भाऊ, एक सभागृहाला त्यांचं नाव आहे, आम्ही ते बिल्डिंग काय पाडत नाहीये, जुन्या बिल्डिंगच्या सभागृहाला त्यांचं नाव आहे, मग दुसरं पण नाव आमचंच पाहिजे. म्हणून आम्ही विचार केला कोणच नको, आपण आपलं हे नाव देऊया. त्या पद्धतीनं आज मंत्री महोदय असते त्याचं उद्घाटन केलं आणि आम्ही त्या हॉलचा आपण समारंभ साजरा केला. आता हे पैसे काय माझ्या बापाचे नाही आहेत, मी म्हणत नाही, शासनाचे पैसे आहेत. पण हे बापाचे पैसे वापरून जर विकास करायचा असेल, तुम्ही पण खासदार आहे, राहिलं उरलं सुरलं राहिलेलं आहे ते विकून तुम्ही काम करणार आहे का खासदारच्या जिल्ह्यामध्ये? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं, बरोबर ना? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं. अरे हा पैसा तुम्ही खानदानी आहात, आजोबा हे ते सगळे तुमचे सगळे ते, पण ही भाषा करणं जरूर नव्हतं. माझी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून ही भाषा येईल. कोण करतं? घरातले पैसे घालून विकास करतो. शासन कशासाठी आणि आपण कशासाठी निवडून दिलं गेलं? शासनाला दिलेला पैसा, आपल्या टॅक्समधून गेलेला पैसा प्रत्येक येडमधून वेगळ्या पद्धतीने आपण खाली आपल्या विकासासाठी आणण्यासाठी आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत सदस्य आहेत, बाकी सगळे लोक. पण एक खासदारांनी सांगितलं की ह्याच्या बापाच्या पैशाने ती बिल्डिंग बांधली का? मी नाही बांधली बापाचा पैसा. पण इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानंच तुम्हाला विकास करावा लागेल, हे ठामपणे सांगतो तुम्हाला. बोलताना संयमळा, आपण सुशिक्षित उच्चार, आणि ही भाषा तुमच्यामध्ये येत असेल तर हे जिल्ह्याचा अपमान आहे, हे मला पण सांगायचं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.